आपण सगळे आयुष्यात धावत आहोत, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी सिद्ध करण्यासाठी. पण या धावपळीत आपण एक गोष्ट विसरतो. आपण आतून शांत आहोत का? स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भीती सोड, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपणच स्वतःवर शंका घेतो, परिस्थितीला घाबरतो आणि मग वाटतं की आपल्यासोबतच सगळं चुकीचं का होतंय. म्हणून आज मी तुम्हाला एक साधारण पण खूप खोल संदेश द्यायला आली आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वतःवरचा आणि स्वामींवरचा विश्वास कधीच सोडू नका. कारण विश्वास हीच ती शक्ती आहे जी आपल्याला पुन्हा उभं राहायला शिकवते. आता मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो. एक तरुण होता, खूप मेहनती, पण त्याला वारंवार अपयश येत होतं. नोकरी मिळत नव्हती, घरच्यांचा दबाव वाढत होता आणि एक वेळ अशी आली की तो पूर्णपणे खचला. एक दिवस तो शांतपणे बसला आणि मनातच म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न केले, पण आता माझ्यात ताकद उरली नाही, मला मार्ग दाखवा. त्या दिवशी काही चमत्कार झाला नाही, पण त्याच्या मनात एक विचार आला. तू हार मानायला तयार आहेस, पण अजून एकदा प्रयत्न करायला तयार नाहीस. त्या एका विचाराने तो पुन्हा उभा राहिला. त्याने स्वतःमध्ये बदल केला, नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली आणि काही दिवसांनी त्याला संधी मिळाली जी त्याने आधी कधीच पाहिली नव्हती. आज तो तरुण सांगतो, माझं आयुष्य एका दिवसात बदललं नाही, पण त्या एका विचाराने माझं भविष्य बदललं. मित्रांनो, ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, स्वामी समर्थ आपल्यासाठी सगळं करून देत नाहीत, पण योग्य वेळी योग्य विचार देतात आणि तो एक विचार आपल्याला अंधारातून बाहेर काढतो. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, परिस्थिती काहीही असो, अपयश कितीही मोठं असो, लोक काहीही बोलो, पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा स्वामी समर्थ तुमच्यासोबत उभे राहतात. आणि लक्षात ठेवा, वाईट काळ कायमचा नसतो, पण त्या काळात घेतलेले निर्णय आयुष्य कायमचं बदलू शकतात. पण म्हणून घाबरू नका, थांबू नका, फक्त एक पाऊल पुढे टाका, बाकी सगळं स्वामी समर्थ पाहतील.